नमस्कार, मी डॉक्टर विवेक भोईटे, कृषी विज्ञान केंद्र बारामती। आपण कृषी विज्ञान केंद्राच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रक्षेत्रावर आपण यात उभा आहात। या ठिकाणी तुरीचा प्लॉट आहे, जो आपण एकात्मिक शेती पद्धती आणि एआयचा वापर या तंत्राने केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात लगडलेल्या शेंगा आहेत। अंतर 10 फूट आहे, दोन झाडातलं अंतर 2 फूट आहे, तरी सुद्धा आपल्याला या पद्धतीचं उत्पादन हे घेताना आपण बघतो या पद्धतीचं शेंगा आहेत। आता हे जे काय तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना सांगतोय, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे योग्य मशागत। सुरुवातीला मातीचं परीक्षण, त्यानुसार मूलभूत मात्रा काय असल्या पाहिजेत हे समजून घेणं। 2 ओळीमधलं जे अंतर आहे आणि 2 झाडामधलं जे अंतर आहे हे आपण बघा की 2-2.5 फूट आहे। त्यामुळे बुंदा कसा झालाय, हे तूर 1.5 फुटाची वाढल्यानंतर तिचा शेंडा खुडलेला आहे, त्यामुळे त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात फांद्या निघालेल्या आहेत। प्रत्येक फांदीला आपण बघितलं तर 35, 40, 45, 50 शेंगा लगडलेल्या आहेत आणि ह्या शेंगा पूर्ण भरलेल्या आहेत। याच्यामध्ये कुठेही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही। प्रत्येक शेंगेमध्ये 4 ते 5 दाणे आहेत, हे पूर्ण भरलेले आहेत, एकसारखे दाणे आहेत। ज्या वेळेस तूर डोळ्यासमोर येतोय त्यावेळेस 4 क्विंटल, 5 क्विंटल, 6 क्विंटल, जास्तीत जास्त 8 क्विंटल उत्पन्न निघाल्याचं आपण पाहतो। शेतकरी बांधवांनो, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला गोदावरी हा तुरीचा वाण आपण 4 वर्षापूर्वी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विस्तारित केला। जवळपास 40,000 एकरावर हा वाण केला। त्याच्या अगोदर बीडीएन 711 हा वाण सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रसारित केला। आता गोदावरी वाणाचं वैशिष्ट्य आपण समजून घ्या की हा वाण त्याला लागणाऱ्या फुलांचं प्रमाण, शेंगेचं प्रमाण हे जास्त आहे, त्यामुळे त्याला योग्य अंतरावर लावणं गरजेचं आहे। 7 फूट, 8 फूट, 9 किंवा 10 फूट 2 ओळीतलं अंतर, 2 झाडातलं योग्य अंतर राखलं। 1.5 महिन्यानंतर शेंडा खुडला, त्याच्यानंतर अन्नद्रव्यांच्या फवारण्या केल्या, जमिनीमधून गरजेप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर, आणि ह्याला जर एआयची जोड दिली तर आपण बघू शकता या ठिकाणी आपण हा जो अँटेना लावलेला आहे तो आहे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, स्वयंचलित हवामान केंद्र। याच्यामध्ये वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, पडणारा पाऊस, प्रकाशाची तीव्रता, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता, वातावरणातलं तापमान, जमिनीमधलं तापमान, जमिनीमध्ये आपण संवेदक लावतो त्याला आपण ओलावा संवेदक म्हणतो, मॉइश्चर सेन्सर म्हणतो, आणि त्यामुळे वरच्या फुटात दुसऱ्या फुटात काय ओलावा आहे हे आपल्याला समजतं। आणि तिसरी गोष्ट जे उपग्रह प्रणाली आहे, उपग्रह प्रणालीद्वारे NDVI, EVIच्या माध्यमातून आपल्याला पिकाची होणारी वाढ, पिकावर पडणाऱ्या रोग आणि किडी ह्याचं प्रेडिक्टिव्ह म्हणजे अगोदर समजतं की काय होणार आहे। आणि त्यामुळं शेतकरी बांधवांनो, कुठं अन्नद्रव्याची कमतरता आहे, कुठे याच्यामध्ये शेंगा पोकणारे आळीचा प्रादुर्भाव होणार आहे किंवा झालेला आहे, कुठं करपा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर समजल्या, त्याचं नियंत्रण करायला सोपं गेलं। ड्रोनला GPS पॉइंट आपण दिला, तिथंच तेवढा तो 2 मिनिटांमध्ये फवारून आला, त्यामुळे पूर्ण प्रक्षेत्रावर ही फवारणी करावी लागली नाही। एकूण पाण्यात बचत झाली 50%, रासायनिक खतामध्ये बचत झाली, कीटकनाशक, बुरशीनाशकामध्ये बचत झाली, आणि तुम्ही बघता आहात या पद्धतीनं पूर्ण प्रक्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत। एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं नेमकेपणानं खर्चात बचत होऊन शेंगाचं प्रमाण वाढलं। एका झाडाच्या जर शेंगा आपण मोजल्या, एका फांदीला 35, 40, 50 शेंगा आहेत, अशा 200 फांद्या आहेत, प्रत्येक झाडाला 2700 पेक्षा जास्त शेंगा आहेत। एका दाण्यामध्ये एका शेंगेमध्ये 3 दाणे आहेत, आता 3 ते 4 दाणे आहेत। तुम्ही विचार करा, एका झाडापासून आपल्याला 4, 5, 6 किलो उत्पन्न मिळणार आहे। एकरी झाडांची संख्या 3000 विचारात घेता आपल्याला ही उत्पादकता 16 क्विंटल, 17 क्विंटल ते 20 क्विंटल पर्यंत घेऊन जाता येणार आहे। आणि म्हणून आपला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, जिथं जिथं कोरडवाहू बागायती भागामध्ये तूर हे वाण जर आपण घेत असाल तर योग्य वाण निवडा, एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करा, त्याला एआयची जोड द्या,
कृषी विज्ञान केंद्रामध्ये ह्याची पूर्ण उत्तरं आपल्याला मिळतील. शेतकऱ्यांच्या शंकाचं समाधान करण्यासाठी विविध प्रशिक्षणाचं आयोजन आपण वर्षभर करत असतो. ज्या पद्धतीनं तुरीत आपण केलं त्याच पद्धतीनं कांद्यामध्ये, त्याच पद्धतीनं आपण केळीमध्ये, ऊसामध्ये तर हजारो शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे. आपण कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी या प्रदर्शनाला 2 दिवस बाकी आहेत. आपण प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रयोग डोळ्यांनी बघा, प्रत्यक्ष बघा, शास्त्रज्ञांशी संवाद साधा आणि आपली उत्पादकता वाढवा, आपला शेतीतला खर्च कमी करा. धन्यवाद.